90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन रेडिओ शुगरचं प्रसारण आपण ऐकत आहात आणि सांगली जिल्ह्यातील लावणी आणि तमाशा याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संपतराव पार्लेकर सर. तर सरांनी मघाच्यापासून खूप छान पद्धतीनं महाराष्ट्रातील लावणी परंपरा असेल किंवा तमाशा असेल या संबंधातली माहिती दिली. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातले पठ्ठे बापूराव यांच्याविषयी त्यांनी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. पण जेव्हा आपण सांगली जिल्ह्याचा विचार करतो त्यावेळी एक नाव आवर्जून घ्यावं लागतं सर, आणि ते म्हणजे काळूबाळू यांचं. बरोबर. तर काळूबाळू यांची किंवा त्यांचा जो तमाशाचा फड होता तर त्या पाठीमागची पार्श्वभूमी असेल किंवा ते जे नावारूपाला त्यांनी आणलं त्यांच्या वडिलांच्या काळांपासून, तर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला निश्चित आवडेल. मी आपल्याला महाराष्ट्रातल्या या तमाशा परंपरेचा आदर्श म्हणून सांगली जिल्ह्यातल्या लोककलावंतांनी, शाहिरांनी जे मोठं योगदान दिलेलं आहे याचा जो आपल्यासमोर जो आतापर्यंत जो काही माहिती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये मी उमाजी कांबळे आणि बाबाजी साठे पेडकर यांचा तमाशापड 1860 ते साधारणपणे 1890 पर्यंत असा 30 वर्ष जो चाललेला होता. त्याच काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जे असंख्य वेगवेगळे शाहीर होते, गावोगावी शाहीर होते वेगवेगळे, त्याच्यामध्ये सांगली जवळच्या कौलापूर शहरामध्ये हिरू कांबळे आणि सातू खाडे नावाचे 2 शाहीर होते. ते तुरा पक्षाचेच होते आणि मग त्या दोघांनीचा सुद्धा त्यांनी रचना स्वतः पण केल्या आणि गावात त्यांनी काही शृंगारी किंवा छक्कड लिहून रचना सादर करायला सुरुवात केली. त्याच्यातले हिरू कांबळेंनी लिहिलेली लावणी मनाची लावणी, त्यानंतर सातू कांबळेंनी लिहिली मित्राची लावणी, ते आज सुद्धा म्हणजे मध्य काळात या ठिकाणी काळूबाळू गात होते आणि आता सुद्धा त्या सगळ्या रचना आज सुद्धा युट्यूबवर आपल्याला ऐकायला ऑडिओ स्वरूपामध्ये मिळतात. तर या दोन्ही लावण्या प्रचंड स्वरूपात गाजल्या त्या हिरू कांबळे आणि सातू खाड्यांच्या. तर त्याच्यामध्ये हिरू कांबळेंची परंपरा नाही नंतर झाली. पूर्वीच्या काळात कसं असायचं, एक शाहीर असा नसायचा, 2 शाहिरांच्या सहकार्यानं असा शाहिरी फड असायचा आणि तो प्रभावित आहे. आता सुद्धा तमाशाची परंपरा सह अशी भरपूर असते, म्हणजे 2 शाहीर 2 तमाशा कलावंत एकत्रित येऊन तर तमाशा फड या ठिकाणी प्रभावीपणे चालवत असतात. तर सातू खाडे आणि हिरू कांबळे यांचाच सुद्धा छोटासा एक तमाशा फड होता आणि मग सातू खाड्यांना त्यानंतर या ठिकाणी जी 2 मुलं झालेली आहेत त्यांचं नाव आहे शिवासंभा आणि शिवासंभा खाडे कौलापूरकर यांनी साधारणपणे पठ्ठे बापूरावांचा जो काळ होता 1901 पासून तिथून त्यांचा तमाशाफळ, तोही तमाशाफळ त्यांचा 1945-48 पर्यंत चाललेला आहे. तर पठ्ठे बापूरावांना शह देण्याचं काम सातत्यानं पठ्ठे बापूराव कलगी पक्षाचे आणि तुरा पक्षाचे शिवासंभा कौलापूरकर, या शिवासंभा कौलापूरकर हे शाहीर नव्हते, त्यांच्या वडिलांची रचना होत्या, फक्त ते तमाशाफड चालवत होते. म्हणजे सरदार म्हणून काम करणं, त्यानंतर सोंगाड्या म्हणून काम करणं. संभाजी हा प्रभावी सोंगाड्या होता आणि त्यानंतर त्यांच्या शाहिरी फडामध्ये एक रचना करणारा शाहीर होता की त्यांनी सुद्धा एकदा पठ्ठे बापूरावांना हरवलेलं होतं. त्यांचं नाव आहे शाहीर भाऊ फक्कड आणि भाऊ मालोजी भंडारे हा पाटण तालुक्यातील सातारा जिल्ह्यातल्या उंबरणे गावचा, तो लहानपणीच आपल्या मावशीकडं कौलापूरला राहायला आलेला होता. तो इंटरपर्यंत शिकलेला होता आणि त्यानं तमाशाच्या नादापायी नोकरी सोडून काही रचना करायला सुरुवात केली आणि त्या रचना करून तो गाऊ लागला. त्यावेळेला शिवासंभांनी त्याला आपल्या तमाशामध्ये घेतलेला आहे आणि त्या रचना इतक्या प्रभावी होत्या, त्यांची एक लावणी 5 भाषेमध्ये आहे आणि एवढ्याच चांगल्या. नंतर शाहू महाराजांनी सुद्धा त्यांचं फार मोठं कौतुक साधारणपणे 1918च्या दरम्यान केलेलं आहे आणि पठ्ठे बापूरावही त्यांनी हरवलेला आहे. म्हणजे शाहीर भाऊ फक्कड हा रचनाकार, पण शाहीर भाऊ फक्कड पठ्ठे बापूरावांच्या एवढे लोकप्रिय झाले नाही. याला कारण काय, तर पठ्ठे बापूराव यांचा शाहिरी फड वारंवार पुणे जिल्ह्यात मुंबईला असायचा. ते शिवासंभा कौलापूरकर यांचा तमाशा फार कमी मुंबईला जायचा, तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकरंजन करायचा. त्याच्यामुळं भाऊ फक्कड हे या ठिकाणी पाठीमागं राहिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला दिसतं की हा शिवासंभाचा तमाशा फड जो आहे तो 1945 पर्यंत चाललेला आहे, 48 पर्यंत चाललेला आहे. 1948ला संभाजी खाडे यांचं निधन झालं आणि तो तमाशाफड बंद पडला. त्यावेळेस त्यांना एकूण 4 मुलं, त्याच्यापैकी पहिले रामचंद्र, त्यानंतर दुसरे शाहू आणि तिसरे त्यांना 2 अवळी मुलं जन्माला आली 1931 साली आणि त्यांचं नाव होतं लव अंकुश
खाडे ते लव अंकुश म्हणजेच 1960 नंतरच्या महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेमध्ये त्यांनी फडाचा तमाशा ज्याला म्हणतो आपण, कनातीतला तमाशा, मोठ्या वाहनांच्या साह्यानं तंबूतला तमाशा ज्यांनी केला ते काळूबाळू. काळूबाळू हे त्यांचं स्वतःचं नाव नसून त्यांना मिळालेला एक वग होता आणि त्याचं नाव होतं जहरी प्याला. या जहरी प्याला वगामध्ये त्यांनी काळूबाळू या सोंगाड्याच्या भूमिका केलेल्या होत्या. त्याच्यामुळं ते दोघं एक वेळेला बरोबर एकच शब्द किंवा एकच वाक्य बरोबर बोलायचे, त्यामुळे हास्याची कारंजी उठायचे. आणि त्या जहरी प्यालातल्या वगात ज्या काळूबाळू भूमिका आहेत त्या इतक्या प्रचंड गाजल्या की त्याच काळूबाळूंचं नाव नंतर तमाशा फडाला दिलं गेलेलं आहे. म्हणजे काळूबाळू लोकनाट्य तमाशा. आणि त्यांनी जवळजवळ 2001 पर्यंत काळूबाळू आपल्या या तमाशा फडामध्ये काम करत होते. इतरही वग होते, पण जहरी प्याला या वगामुळे ते लोकप्रिय झालेले आहेत. आज काळूबाळू यांची 5वी पिढी, म्हणजे काळूबाळू म्हणायच्या कौलापूरकरांच्या खाडे घराण्यातली 5वी पिढी आज तमाशामध्ये काम करत आहे. काळूबाळूंची 3री पिढी आहे, त्यांच्या मुलांचीही पिढी म्हणजे काळूबाळूंच्या नातवांनी सुद्धा आता तमाशामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आता तो तमाशा फळ यावर्षी म्हणजे सुद्धा 2 वर्षापर्यंत सुद्धा फार चांगल्या प्रमाणात चालू होता. आपल्या सांगली जिल्ह्यातल्या घराणेशाहीची जी परंपरा आहे तमाशाची म्हणतो आपण, जशी राजकारणामध्ये एखादी घराणेशाही असते तसं तमाशाची किंवा शाहिरी परंपरेतली किंवा कलावंतांची जशी घराणेशाही आहे परंपरा आहे, त्याच्यामध्ये लोकनाट्य तमाशा परंपरेमध्ये आज 5वी पिढी सातत्यानं काम करणारी आणि मोठा तमाशा फड चालवणारी, की ज्याला आपण तमाशात कसं आहे की मोठे तमाशा फड आपण का म्हणतो, 1940 नंतर वाहनांची साधनं उपलब्ध झाली. त्यानंतर तमाशात 2 प्रकार पडले. एक पारावरचा तमाशा की ज्याला झाडाखालचा तमाशा असं म्हणतो, यात्रेपुरता चालणारा, की जो फक्त सीझन 2 महिन्यापुरता 3 महिन्यापुरता म्हणजे मार्च एप्रिल मे हे 3 महिन्यापुरता तमाशा गावोगावी असतो. आणि मोठा तमाशा फड जो आहे मोठा तो 8 महिने चालतो. तो पावसाळ्यामध्ये मुंबईला खेळत असतो आणि नंतर यात्रामध्ये जाऊन प्रचंड मोठी वाहनं, 4-5 ट्रक, तंबू, त्यानंतर आता तर लक्झरी गाड्या याच्यातनं होतो. आपण माहितीये तुम्हाला की कांताबाई सातारकरांचा आणि त्यांच्या म्हणजे पतींचा फड जवळजवळ 1950 पासूनचा होता. स्वतः कांताबाई आणि आज रघुवीरचा महाराष्ट्रामध्ये नामांकित असा हा ढोलकी फडाचा कनातीतला तमाशा आहे. आणि आज महाराष्ट्रात कनातीतले तमाशे जवळजवळ 30-40 निघतील. आणि पारावरचे किंवा झाडाखालचे तमाशे प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला 4-5 तरी पाहायला मिळतील. आणि या पद्धतीनं लोककलावंतांनी या तमाशा परंपरेच्या द्वारे महाराष्ट्रातल्या रसिकांना आतापर्यंत आनंद दिलेला आहे. आणि त्यांना विरंगुळा देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये जगणं कसं असावं हे शिकवण्याचं काम लोकप्रबोधनाचं आणि मनोरंजनाचं या तमाशानं केलेलं आहे. म्हणजे मला स्वतःला पण ही तुम्ही जी सांगितलेली गोष्ट आहे काळूबाळू यांच्या संदर्भातली, तर मला स्वतःलाही माहीत नव्हती. अर्थातच आपल्या रसिक श्रोत्यांना सुद्धा आपण या काळूबाळू तमाशा फडाच्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगितलीत, ती कथा सांगितलीत. आणि खरंच सर खूप छान वाटतं हे सगळं ऐकत असतं की एखादं विश्व उभं राहत असतं, तमाशा उभा राहत असतो, लावणीच्या माध्यमातून ती कला विकसित होत असते, पण त्याच्या पाठीमागं किती कष्ट असतात हे आज मला समजत आहे नेमकं. बरोबर. 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशनवर आज लावणी आणि तमाशा या विषयीची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर संपतराव पार्लेकर सर उपस्थित आहेत. तर सर, मघाच्यापासून आपण पेशवे कालापासून ते आत्तापर्यंतची लावणीची आणि तमाशाची एकंदर परिस्थिती श्रोत्यांसमोर मांडलीत. हो. तर मला आता सर एक प्रश्न आवर्जून आपल्याला विचारावासा वाटतो की तमाशा म्हटलं की नाकं मुरडणारे लोक असतात, किंवा तमाशा म्हणजे एखाद्या विशिष्ट जाती किंवा धर्मापुरताच मर्यादित आहे असा एक समज आजही समाजामध्ये रूढ असलेला दिसतो. बरोबर. तर या संदर्भामध्ये तुम्ही आता तमाशा आणि लावणी या विषयातले अभ्यासक आहात आणि आपल्या PhDचा विषय सुद्धा त्याच्याशी संबंधितच आहे. तर आपण हा अभ्यास करत असताना नेमकं तुम्हाला या पाठीमागची कारणं काय आहेत हे जाणवतं. आणि दुसरी गोष्ट की आता समाजाने कुठल्या भावनेनी या सगळ्याकडे पाहावं याविषयी आपण त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? हो, त्याचं कसं आहे की मानवी एक प्रवृत्ती असते की जी गोष्ट चांगली आहे ती गोष्ट आपण स्वतः स्वीकारायची आणि वाईट गोष्ट जी आहे ती दुसऱ्यानं करायची.
असा एक माणसाच्या जीवनातला स्वभावाचा भाग असतो. पण लोककलेच्या बाबतीमध्ये जर असा विचार केला तर मान्य आहे की लोककलेमध्ये जास्तीत जास्त बहुजन समाजातले की हे जे लोक आहेत. पण लावणी तमाशा हे जे आहे ते प्रतिष्ठा किंवा त्याला कमी लेखणं वगैरे हा भाग काही प्रांतामध्ये आहे. तुम्ही पेशव्यांचा काळ जर बघितला तर राजे राजवाड्यांनी सुद्धा या ठिकाणी लावणीला प्रतिष्ठा, तमाशाला प्रतिष्ठा दिलेली आहे. स्वतः शाहू महाराजांनी सुद्धा आपल्या दरबारामध्ये तमाशाचे कित्येक वेळेला तमाशाचे कार्यक्रम केलेले आहेत आणि त्यांना मानाचे फेटे देऊन त्यांचं कौतुक केलेलं आहे. पण लावणीला किंवा तमाशाकडं नाकं मुरडणाऱ्यांची संख्या कोणाची आहे की जे स्वतःला प्रतिष्ठित समजतात, स्वतः कुणीतरी उच्चभ्रू आहे असं समजतात. आणि मग याच्यामध्ये मग पुन्हा थोडा वादाचा प्रश्न येतो की एक नाथ परंपरा आणि हिंदुत्ववादी परंपरा. हिंदुत्ववादी परंपरेनं नाथ परंपरातल्या शाहिरी परंपरेला कायमच नाकारलेला आहे आणि त्या परंपरेमध्ये पूर्णपणे त्यांच्या शाहिरी परंपरेला हीन लेखलेला आहे. आणि मग हा पोवाडा किंवा हे उच्चवर्णीयांचा आमचं कुठलं तरी कला प्रकार श्रेष्ठ आहे आणि हा कमी दर्जाचा आहे, त्याला कारणही त्याने तसं शोधून काढलेलं आहे. म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणतो की शृंगारिक लावणी ज्या वेळेला लिहिल्या जाऊ लागल्या तेव्हा त्या शृंगारिक लावण्यामध्ये स्त्रीच्या मादक सौंदर्याचं काही काही वेळा सम्मुख सदृश लावण्या सुद्धा लिहिल्या गेलेल्या आहेत. हे मान्य आहे. पण त्या सादर करण्यात ती करू नयेत, त्या लोकांच्यापर्यंत जाऊ नयेत. आज आपण जर हे सगळं बघितलं तर आमची लावणी महाराष्ट्राची जी आहे ती सादर करणारी जी स्त्री आहे तिच्या संपूर्ण पायापासून तिच्या डोक्यापर्यंत किंवा मानेपर्यंत सगळं शरीर तिचं नऊवारी साडीनं झाकलेलं असतं. आणि आज चित्रपटातल्या याच सगळ्या रिमिक्स लावण्या ज्या वेळेला आपण पाहायला लागतो आणि त्याच्या लावणी सादर करणाऱ्या त्या स्त्रियांच्या अंगावरचे कपडे ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला ते आपल्याला टीव्हीमध्ये पाहायला इतकं बरं वाटतं आणि मग तमाशातली लावणी पाहायला आपण नाकं मुरडतो. हे एक विशिष्ट लोकांची एक धारणा आहे. माझा अभ्यासांती जर आता विचार मी जर ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्येच तमाशा पाहायला बरं वाटतं. तमाशाला पुढे बसून फेटे उडवायला, शिट्ट्या मारायला ते बरं वाटतं किंवा त्या स्त्रीला तमाशातल्या तिचा अवमान करायला किंवा तिच्याकडे वाईट नजरेनं पाहायला हे बरं वाटेल. पण प्रत्यक्षरित्या की तिच्याशी नातं जोडायला किंवा खरोखर तिला आपल्या कुटुंबातलं किंवा आपल्याशी आपल्या समाजातल्या स्त्रिया त्याच्यातनं जाऊ नयेत किंवा आपल्या समाजातल्या मुलांनी त्याच्यामध्ये ही लोककला जपू नये असं मानणाऱ्यांची संख्या जी काही विशिष्ट सरंजामदारांची आहे ती या ठिकाणी चुकीची आहे. म्हणजे या परंपरेत. पण तुम्ही पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यामध्ये जर गेला तर तमाशाला आणि या शाहिरी परंपरेला फार मोठी प्रतिष्ठा आहे. जगताप पाटील पिंपळेकर हा खानदानी मराठी, त्यानंतर असे अनेक मराठा समाजातले तमाशाफड त्या काळात होते. आता महाराष्ट्रामधल्या आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये राजा पाटील कवटेमंकाळ खानदानी मराठा माणूस यानं आयुष्यभर तमाशा केला पण आपली संस्कृती सोडली नाही. त्याला कारण असं आहे की तमाशामध्ये काम केल्यानंतर कुठेतरी आपली संस्कृती बिघडते, आपण कुटुंब बिघडतं, आपण कुठेतरी आपल्या स्वतःच्या चारित्र्य कुठेतरी आपण हिरावून बसतो, अशी काहीतरी एक रूढ झाली. आणि ते कलावंताचं जगणं असतं. कसं आहे, कलेला जात पात धर्म काही नसतं. आपण पाहतो की फिल्म इंडस्ट्री जर तुम्ही पाहिली तर तिला जात पात धर्म काही ते मानतच नाही, त्याच्या पलीकडे जाऊन ते जगत असतात. पण इतरांना त्या कलेचा आस्वाद घेणाऱ्यांना त्यांना नावे ठेवायला किंवा त्यांना कमी लेखायला मात्र ते मागं पुढे पाहत नाहीत. हा त्यांचा एक हीन दृष्टिकोन असतो. आणि म्हणून मला तर असं वाटतं की तमाशाला अश्लील म्हणजे आता तमाशाच्या बाबतीत जर विचार केला तर साध्या सुध्या व्यवहारात सुद्धा आपण तमाशाचा उल्लेख कित्येक वेळा करतो की हा काय तमाशा लावलाय किंवा तुझा तमाशा मी पाहण्यासाठी आलोय का किंवा तुझा तमाशा बंद कर. म्हणजे एवढा तमाशा शब्द बदनाम झालेला आहे. पण तमाशा ही महाराष्ट्रातली एक अलौकिक अशी लोककला आहे की जिनं दिल्ली गाजवलेली आहे, जिनं 1962 साली या ठिकाणी अनेक तमाशाफळांनी जाऊन विशेषतः भाऊ बापूमांग नारायणगावकर, विठाबाई ज्या काळात तरुण होती त्या काळामध्ये भारत चीनच्या युद्धामध्ये जाऊन सुद्धा 20-25 दिवस सैन्यांना मनोरंजन करणं आणि त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम त्या काळामध्ये या तमाशाफळांनी केलेलं आहे. म्हणजे एका बाजूला तमाशा लोकरंजन करतो, दुसऱ्या बाजूला समाज प्रबोधन करतो, अनेकांना आनंद देतो, मानसिक बळ देतो. अशा तमाशाला काही विशिष्ट लोकांनी हा तमाशात अश्लील बोललं जातं. या तमाशात एक गोष्ट आहे की मोरारजी देसाई यांनी 1948 साली तमाशावर बंदी आणलेली होती. सगळे तमाशाफळ बंद पडले. त्या काळामध्ये
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईच्या परळ मैदानावरती त्यांचाच अण्णाभाऊंचा मूळ पिंड तमाशा कलावंताचा आहे आणि त्यावेळेला त्यांचा शाहिरी लालबावटे पथक जो होता त्याच्यामध्ये त्यांनी मूळ पारंपरिक तमाशाला जरा बदल देऊन जरी स्वतःचा तमाशा फड शाहिरी फड उभा केला असला तरी सुद्धा त्यांनी आपल्या त्या तमाशा फडाला बंदी आणली म्हटल्यानंतर सर्वच तमाशा फड बंद पडलेले होते. त्यावेळेला त्यांनी लोकनाट्य असा शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि तिथून तो तमाशाला या पारंपरिक तमाशाला सुद्धा लोकनाट्य शब्द वापरला गेला. म्हणून आज सुद्धा आपण तमाशाला लोकनाट्य तमाशा असं म्हणतो. म्हणजे हा दृष्टिकोन आहे. कोणता दृष्टिकोन? मी तर पुणे जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात जातो तिथं आज स्त्रिया सुद्धा कित्येक वर्षापासून तमाशा एखादा ऑर्केस्ट्रा पाहिल्यासारखं पुढे बसून बघतात, आता सुद्धा बघतात. तमाशा कलावंतांना प्रचंड मान सन्मान पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आज एका छोट्याच्या गावामध्ये सुद्धा 1,00,000-2 लाख रुपये त्याला बिदागी देऊन दिवस आणि 2 रात्र तमाशा. आपल्याकडं मोठा तमाशा आता संपलेला आहे, म्हणजे येत नाहीये. काळूबाळूंचा जरी मोठा तमाशा पड असला तर सांगली जिल्ह्यात तो चालत नाहीये. म्हणजे ही 1980 पासून आता अलीकडं सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात या ठिकाणी येत नाही. पण 500,000 रुपये देऊन तुम्ही हे थिएटर मधल्या जाऊन लावण्या नुसत्या पाहता, ही ठराविक लोकांची प्रतिष्ठा आहे. पण इकडं तमाशाला बदनामी ठरवलं गेलेलं आहे आणि तमाशाला आता कोणी पाहतही नाही. याचा परिणाम कदाचित सदनता किंवा घरोघरी टीव्ही किंवा पैशाचं प्रचंड जो व्यवहार आहे तो सांगली, सातारा, कोल्हापूर चालत असल्यामुळे असेल. पण तमाशाचं वाढतं प्रमाण जे आहे ते इथं मात्र फार कमी आलेलं आहे. पारावरचे 4 तमाशा फड 7-8 जे आहे ते फक्त यात्रेपुरते असतात. मला कुणीतरी विचारतं की तमाशा आता संपला, तमाशा मोडीत निघाला, तमाशाचा ऑर्केस्ट्रा झाला, हे मान्य आहे. गणगवळण बसवल्यानंतर ऑर्केस्ट्रा सारखा त्याचा रंगबाजी नावाचा प्रकार, सगळी डिस्कोची गाणी होतात. आजचा ही वस्तुस्थिती आहे. तमाशा पूर्ण इतका बदललेला आहे की तमाशाचा मूळ पारंपरिक बाज आता राहिला नाही आणि हे 1960 नंतरच व्हायला लागलेला आहे. म्हणजे अगदी चित्रपटातली आता तर सगळी पाश्चात्य वाद्य, तो त्याचा झगमगाट आणि मग एखाद्या ऑर्केस्ट्राला लाजवेल इतका तमाशा तो होतो. गण आणि गवळणी नावाचा प्रकार होऊनच देत नाहीत आणि तरुण मुलं जी आहेत ती आता पारंपरिक तमाशापेक्षा त्यांना ही सगळी ओंगळ जी नृत्य आहेत किंवा विविध ऊर्जा चालीवरची जी गाणी आहेत ती त्यांना आवडतात. त्यामुळं तमाशाचं रूप बदललेलं आहे हे मान्य आहे. पण महाराष्ट्रातला हा तमाशा कधीही थांबणार नाही किंवा संपणार नाही. याला कारण असं आहे की ही मूळ महाराष्ट्रातली लोकपरंपरातली जी कला आहे ती मात्र अजून सुद्धा आवडीनं लोक पाहतात आणि त्याचा आनंद घेतात. एका जिल्ह्यामध्ये कमी झाला, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कमी झाला, पण काही जिल्ह्यामध्ये तो अजूनही महाराष्ट्रामध्ये टिकून आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण गेलो तर अजून सुद्धा रात्रभर वग पाहणारी, ऐकणारी मंडळी आहेत. गणगवळणीला प्राधान्य देणारी तरुण मंडळी सुद्धा आहेत. म्हणजे त्या त्या प्रांतामध्ये एखादा कला प्रकार वाढतो, एखादा कमी होतो, त्याच्यातला हा भाग आहे. पण तमाशाकडे बघण्याचा हीन दृष्टिकोन जो आहे तो विशिष्ट प्रांतामध्ये आहे असं मला सांगायचं आहे. सर, मगाशी आपण चित्रपटांचा उल्लेख केलात, तर चित्रपटांमध्ये तमाशाचा किंवा लावणीचा ज्या पद्धतीनं ते प्रदर्शन केलं जातं, तर तमाशा बदनाम होण्यापाठीमागं कुठंतरी चित्रपटसृष्टी आहे किंवा चित्रपटामध्ये केलेलं जे वर्णन आहे किंवा दाखवण्यात येणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे त्याचा परिणाम झालाय असं तुम्हाला वाटतं का? तो एक थोडासा भाग आहे. कारण तमाशाला थोडंसं प्रतिष्ठा, एका बाजूला तमाशाला प्रतिष्ठा देण्याचं काम चित्रपटानं केलं. दिनकर पाटलांनी काही जे बोलपट आणले त्याच्यामध्ये तमाशा प्रधान जे चित्रपट आहेत ते आणले. पण त्या तमाशा म्हणजे चित्रपटातून त्यांनी काय केलं की नाची आणि तिचं जीवनचरित्र आणि तिच्यासाठी गावचा पाटील आणि गावातले इनामदार मंडळी कसे वेडे होतात आणि मग त्यांच्यातून त्यांचा विवाह कसा होतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि विशेषतः गणपत पाटील यांनी त्या तमाशा फड दाखवणार जर चित्रपटामध्ये दाखवला असेल तर त्याच्या त्या मुख्य नाचीबरोबर एक नाचाचं काम करणारा तो तृतीयपंथी माणूस दाखवला आणि तो तमाशातला नाचा. पण मूळ तमाशा परंपरेमध्ये नाचा नव्हता. 1900 साधारणपणे 40च्या 45च्या अगोदर फार कमी स्त्रिया तमाशामध्ये नृत्य करत होत्या, सगळे नाचे होते. आता तर मी ज्या काळूबाळूंचा मी उल्लेख करतो ते लहानपणी 20 वर्षापर्यंत नाचे म्हणूनच काम करायचे. अनेक पुरुष नाचे म्हणून काम करायचे. 16-17 वर्षाचा मुला तर त्या नाचाला सन्मान होता, मान सन्मान होता की जो आपल्या बालगंधर्वाना नाटकामध्ये होता की स्त्री भूमिका करण्याचा जो मान होता त्यांना, तशा पद्धतीनं नाचाचा मान होता. आपल्याला नटरंग माहिती आहे
त्या नटरंग ही जी कादंबरी आहे ती आनंद यादवानी लिहिलेली आहे आणि त्याच्यावर जो चित्रपट निघालेला आहे त्याच्यावर त्या तमाशातल्या नाच्यावर जो अत्याचार होतो हे जे दाखवलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि रॉंग आहे. म्हणजे खरं तर त्यांनी तिथं लिहिलेलं आहे, मान्य आहे की त्याला तो इतका सुंदर नाचा होता, अशा कितीतरी घटना घडलेल्या आहेत की त्यावेळेला त्या रसिकतेपोटी त्या नाचाला सुद्धा या ठिकाणी स्त्री समजून उचलून नेलेला हे घडलेलं आहे अनेक ठिकाणी. पण त्याला मान सन्मान होता एवढं मात्र नक्की, आणि त्याचा अवमान करण्याची परंपरा फार कमी प्रमाणात होती हे तितकंच खरं आहे. कादंबरीत लिहिलेला आहे तसाच तो प्रसंग त्यांनी तिथं दाखवला आणि मग थोडंसं ते ओंगळ स्वरूप एकंदरीत वाटलेलं आहे असं मला वाटतं. पण तुम्ही विचारलेलं जे आहे की चित्रपटामध्ये नाच्याला बदनाम केलेला आहे, नाचीला बदनाम केलेला आहे किंवा चित्रपटामध्ये तमाशा पण तमाशा प्रधान चित्रपटांनी रसिकता निर्माण केली हे मात्र निश्चित आहे. कारण तिथं तमाशा कमी नाही झाला, उलट चित्रपटामुळे तमाशाचं महत्व आणखी वाढलेलं आहे. शेवटी खाजगी गोष्टी ज्या असतात त्या जास्तीत जास्त कसं असतं स्टेजवरचा किंवा ज्याला रंगमंचावरचा तमाशा जो असतो तो पाहायला माणसाला बरं वाटतं, पण त्याच्या अंतर्गत जीवनातला त्याच्या पाठीमागचं जे तमाशा पाठीमागचं किंवा फडाच्या पाठीमागचं किंवा स्टेजच्या पाठीमागचं जे त्याचं जगणं असतं ते जर दाखवायला लागलं तर त्याच्यात पण रसिकता निर्माण झाली असते. जसं की आपण आता चित्रपट सृष्टी जी आहे त्याच्यातलं त्यांचा चित्रपटापेक्षा त्यांच्या खाजगी जीवनाविषयी जी काही आकर्षण निर्माण झालेलं असतं आणि त्याची उत्सुकता जशी रसिकांना असते तसं तमाशाच्या बाबतीमध्ये असतं. आणि ते तमाशातलं जे जीवन आहे तमाशातलं त्यांचं जगणं किंवा त्यांची काही असणारे त्यांच्या वाट्याला येणारं दुःख, यातना किंवा त्यांचे संबंध हे ज्या वेळेला चित्रपटात दाखवायला सुरुवात झाली त्यावेळेला आणखी त्याला रसिकता आलेली आहे. पण त्याच्यातनं थोडासा तमाशा बदनाम झाला हे मात्र मान्य करायला काही हरकत नाही. तर सर, आपण मघाच्यापासून पेशवे कालापासून ते आत्तापर्यंतच्या तमाशाची परिस्थिती आणि नेमकं लावणी कशा पद्धतीने सादर केली जायची याविषयी खूप छान पद्धतीनं रसिक श्रोत्यांपर्यंत ही माहिती पोचवलीत आणि रेडिओ शुगरच्या माध्यमातून आपण ही माहिती श्रोत्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलात, त्यामुळे रेडिओ शुगरकडून मी आपलं मनपूर्वक आभार मानते. नमस्कार, धन्यवाद मॅडम. आणि याही पुढच्या काळात लावणी, तमाशा आणि लोककलांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याबद्दलची माहिती आपल्याकडून जाणून घ्यायला आम्हाला निश्चितपणाने आवडेल. हो, निश्चित.